नमस्कार, मी अरविंद आठले. गुरुशिष्य लक्षणावर काल आपण पहिला भाग ऐकला. कसं वागावं, किती वाजता उठावं, काय जप करावा हे मी सांगणार नाही आहे. परंतु गुरु कसा मिळतो, मिळाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आणि शिष्याला तो कसा पारखून घेत असतो, कशी दरवेळी त्याची परीक्षा होत असते. व्यक्ती ही गुरु नाही आहे हे लक्षात ठेवावं. नाही, माझ्या आयुष्यात अनेक मंडळी माझ्या आयुष्यात येऊन गेली, अनेक दैवत माझ्या आयुष्यात त्या गुरूंप्रमाणे येऊन गेली. हा एक प्रवास असतो. मागच्या पानावरून पुढच्या पानाचा हा प्रवास. मागचं पान आपल्याला माहिती असत नाही, गुरुला माहिती असतं. पण ते जडशरीर गुरुला माहिती असतं असं म्हणत नाही आम्ही. त्याच्या गुरुला माहिती असतं आणि तो त्याला बरोबर त्यावेळी जर तो शरण असेल आपल्या गुरुला, आपल्या गुरुच्या स्वाधीन असेल, तर मग ते या पिढ्यानपिढ्या गुरूंच्या पिढ्या हे चालू राहतं. ते ज्ञान चालू असतं. आपलं पूर्ण सर्वस्व त्याने आपल्या गुरुला दिलं असल्यामुळे त्याचं काहीच असत नाही. अशी ज्या गुरूंची अवस्था असते ते खरे गुरु. कारण सत्व राहत नाही त्याला. सत्व नसलेला पाहिजे. स्वतःचं सत्व आलं की अभिमान आला, अभिमान आला की अहंकार आला, सगळं एका मागोमाग एक राग लोभ सगळं आलं. मग गुरुला यातलं काही असत नाही. गुरु हा षडभावाच्या वर पाहिजे, नवरसांच्या वर पाहिजे. सगळं समान, चांगला असो वाईट असो, हे चांगलं ते चांगलं हा निर्णय गुरु कधी घेत नाही. कारण जे परमेश्वराने उत्पन्न केलेलं आहे त्याची उपयोगिता काय हे परमेश्वराला माहिती असतं. त्यामुळे त्या उपयोगितेबद्दल हे बरोबर आहे, चूक आहे, चांगलं आहे, वाईट आहे हा निर्णय कुठलाही गुरु घेणार नाही. ती वस्तू उपयोगी असल्याशिवाय परमेश्वराने उत्पन्नच नाही केली. मग ती दारू असो, मांस असो, इतर काही असो, या गोष्टी परमेश्वराने उत्पन्न केल्या आहेत, त्या त्यानी उत्पन्न केल्या आहेत. उत्पत्ती त्या ठिकाणी आहे, तिचा हेतू वाईट असू शकत नाही. या गोष्टी नसत्या तर कदाचित तुमचे भोग संपले नसते. त्यामुळे या सगळ्या भोवती तो तुम्हाला फिरवत असतो. या सगळ्या गोष्टीतून फिरवता फिरता 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 त्यातून बाहेर कसं यायचं हे फार महत्त्वाचं असतं. एक मला रामकृष्ण परमहंसांच्या पुस्तकातली एक गोष्ट आठवते. एका ठिकाणी एक साधू असतो आणि नदीवर स्नान करत असताना काही स्त्रिया स्नान करत असतात. स्त्रियांचे उरोज असतात. त्याला ते काही माहिती नसते हे काय आहे. तो विचारतो हे कसले फोड आले या सगळ्या बायकांना. इतका तो इनोसंट हा जो भाव आहे, किती बालक भाव, त्याला कसलीच म्हणजे त्याला काम हा स्पर्शच नाही केलेला त्याच्या गोष्टी मनाला. इतका शुद्ध भाव, स्त्री पुरुष भेदभावच नाही त्याच्याकडे. स्तन पाहिल्यानंतर त्याला फोड आले असं वाटतं, कारण त्यांनी स्तन काय हे त्याला माहितीच नाही आयुष्यात. हा जो भाव आहे, हा येणं, सगळ्यांच्या वर जाणं, सर्व भावनांच्या वर जाणं, षड्रिपूंच्या वर जाणं, काम क्रोध लोभ मदमोह मत्सर यांना टाळून. आज आपण पाहता अध्यात्मात लोक या पंथाचे असले की त्या पंथाला नावं ठेवतात, त्या पंथाचे असले की तिसऱ्याच कुठल्या पंथाला नावं ठेवतात. काही म्हणतात फक्त रामकृष्ण कृष्ण हाच एक देवता आहे पूर्णत्वाला नेणारा. असं काही असत नाही. हे सगळं त्या परमेश्वराने उत्पन्न केलेलं आहे. पूर्णत्वाला कुठल्या आणि न्यायचं हे गुरुला समजतं, तुम्हाला थोडी समजणार आहे. गुरुला ठरवू द्या त्यातलं काय बरोबर काय चूक हे अज्ञानी लोक हे सगळं म्हणत असतात. म्हणून परमेश्वर ज्ञानी आणि अज्ञानी असा भेदभाव करत नाही, शिष्य आणि अशिष्य असा भेदभाव करत नाही. परमेश्वरापाशी कुठलाही भेदभाव नाही. त्याला सगळी त्याची लेकरं आहेत आणि सगळी सारखी आहेत. त्या सगळ्यांवर तो तितकंच प्रेम करत असतो. परंतु लग्या माणसाला तो 50 फूट उडी मारायला लावणार नाही. त्याची जी काही पात्रता असते त्या अनुसार तो त्याच्याकडून करून घेईल. तसं गुरुचं असतं की ज्या शिष्याची जशी जशी काही पात्रता असेल त्याप्रमाणे त्याला तो साधन देतो किंवा त्याच्याकडून तो करवून घेत असतो. त्यामुळे आपण कुठल्या येत आहे ह्याची फुशारकी कधी कुठल्या शिष्याने मारू नये.
अरे तू त्याच्या मेहरबानीने तिथे आहेस. ही गोष्ट गुरुला प्रचंड महत्त्व, अन्य काही नाही, गुरुची इच्छा हे सगळ्यात शेवटी. आता यासाठी मला स्वतःला खूप फिरावं लागलं. मी तुम्हाला सांगितलं की मी अत्यंत नास्तिक माणूस होतो, परंतु कालांतराने एका योग्यांची माझी भेट झाली आणि त्यांनी माझ्याकडून हठयोग करून घेतला. आणि ह्या हठयोगातून मला जे एक 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 सरप्रायझिंग माझ्यासाठी सगळं होतं ते शास्त्र माझ्यासाठी नवीन होतं. आणि मग त्या शास्त्रावर प्रचंड विश्वास बसला. तुम्ही कल्पना नाही करू शकणार असे अनुभव मी घेतलेले आहेत. आणि त्यानंतर गुरुनी कसं असावं आणि कसं नसावं याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्यासाठी मला जगात लोटलं गेलं. निरनिराळ्या लोकांच्या गाठी भेटी झाल्या. प्रचंड मनस्ताप असलेल्या स्थितीत, प्रचंड निराश असलेल्या स्थितीत हळूहळू हळूहळू कसा बदल होत गेला, सुरवंटाचं कसं फुलपाखरू होतं तसं माझं झालं. वाईट, अत्यंत वाईट अवस्थेतून मी बाहेर आलो. आणि हे आणण्यासाठी डझनावारी लोकांची मला मदत झाली. या सर्वांना मी गुरु समजतो. हे वेगवेगळ्या रूपात माझ्यापुढे आले, वेगवेगळ्या रूपात त्यांनी मला घडवलं, वेगवेगळ्या रूपात माझ्यासारख्या दगडाला, माझ्यासारख्या लोखंडाला हातोडीचे घाव घालून 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 त्यांनी व्यवस्थित छान आकार दिला असं मला आता वाटतं. ही सगळी त्या पुण्यपुरुषांची मेहरबानी. आणि मग माझ्या डोक्यात आलं की बस आता नोकरी सोडायची आहे. मी नोकरी सोडली, घर सोडलं, गुरुच्या शोधार्थ अशी आतून उसळ्या मारत होतं मन की नाही, घरात नाही बसू शकत. आणि चांगली रिझर्व्ह बँकेसारखी नोकरी मला अत्यंत मूर्खात काढलं सर्वच लोकांनी की इतका मूर्ख माणूस नाही. पोरं अजूनही शिक्षण व्हायचे आहेत, लग्न व्हायचे आहेत, अर्धवट संसार आहे आणि अशा वेळी हा मूर्ख माणूस घर सोडून निघाला, याला कसलीही जबाबदारी नाही. अरे पण हे सगळं करत कोण असतो हे तुम्हाला कुठे माहिती आहे? हे मनाचं बळ मला देणारा कोण असतो हे मलाही त्यावेळी खरं माहिती असत नव्हतं. परंतु तो मागे असतो हे कालांतराने हळूहळू माझ्या लक्षात आलं की कोणीतरी आपल्या मागे आहे. आणि मागे असल्याशिवाय अशा प्रकारचं धाडस आपल्या हातून होणार नाही. आणि मग निरनिराळ्या व्यक्तींच्या भेटी चालू झाल्या. पुष्कळ फिरलो मी त्या काळामध्ये, अगदी गोंदवल्यापासून, आळंदीपासून, जिथे जिथे मला जे जे कोणी वाटलं संभाव्य की या ठिकाणी आपलं काम होईल, त्या ठिकाणी आपलं काम होईल, मी फिरत राहिलो. आणि फिरता फिरता मग मी आळंदीला आलो आणि त्या ठिकाणी सद्गुरूंची माझी गाठ पडली. याचं वर्णन मी मागे केलं आहे की विवेक वैराग्य येत नाही तोपर्यंत माझं नखही तुला दिसणार नाही, असा सद्गुरूंनी पहिल्याच भेटीत मला उपदेश केला. आणि त्यानंतर बरीच मंडळी भेटली. माझ्या मनात काही शंका होत्या. माझे सद्गुरू धुळ्याचे सांगितले तुम्हाला मी, रुद्र यांच्याविषयी हकीकत मी बऱ्याच माझ्या फाष्टातून तुम्हाला सांगितले. दादा रुद्र, त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. आणि त्यांच्यासारखे अनेक सत्पुरुष माझ्या आयुष्यात येत गेले. माझ्या सद्गुरूंनी मला जिथे जिथे पाठवलं त्या त्या ठिकाणी त्यांचं स्वरूप पाहून मी ते सगळं शिकलो. भेदभाव कधी केला नाही. आणि ह्याचं खरं शिक्षण मला जे दिलं गेलं हे मूळ अवधूत बाल म्हणून नारे बद्रीनाथला परमानंद अवधूत, अत्यंत निराश अवस्थेत माझी त्यांची गाठ पडली बद्रीनाथला. आणि त्यांनी मला या सगळ्या निराशेतून बाहेर काढलं. आणि त्यानंतरच जेव्हा मी परत आलो तेव्हा नोकरी सोडायचा निर्णय घेतला. त्या माणसाचा माझा सहवास जास्तीत जास्त 24 तास, त्यातले काही तास. परंतु माझ्या आयुष्यात पूर्णपणे परिवर्तन करण्याचं काम त्यांनी केलं, यात काही शंका नाही. सद्गुरू काय करतात, काय करू शकतात याचं ते जिवंत उदाहरण होतं. पूर्ण माझं आयुष्य बदललं. आणि त्यानंतर फिरत फिरत जसा मी फिरायला लागलो तसतसं मग मी आळंदीला आलो. आणि आळंदीला मला खऱ्या सद्गुरूंची माझी गाठ पडली. ही पडेल हे मला बद्रीनाथलाच
परमानंद अवधूतांनी सांगितलं होतं की तुमचे गुरु आहेत, मी तुमचा गुरु नाही आहे, पण तुमच्या गुरूंची तुमची भेट होईल आणि त्याप्रमाणे मग ती पुढे आळंदीला झाली. खरं म्हणजे महाराज समाधीस्थ होऊन 100 वर्षे येऊन गेले होते, नरसोबत होती आळंदीचे. तर हे त्यांचं माझं बोलणं झालं. कुठेतरी माझी उग्र तपश्चर्या मागची होती, ती असल्याशिवाय अशा घटना घडत नाहीत. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात अशा घटना नाही घडत ज्या माझ्या आयुष्यात घडल्या. मागे वळून पाहिलं की लक्षात येतं की आपलं कुठेतरी प्रचंड पूर्वपुण्याई आहे. आणि ही पुण्याई हळूहळू कामात, ती एकदम कामात नाही आहे. तुम्हाला अहंकार होऊ नये याची गुरु काळजी घेत असतात. आणि मग आळंदीला पुढे जाऊन दादासाहेब रुद्रांकडून माझी दीक्षा झाली. त्या दीक्षेचं वर्णनही मी मागच्या काही याच्यात केलं होतं तुमच्याकडे. परंतु त्यांनी मला हे सांगितलं की मी काही तुमचा गुरु नाही आहे. स्वतः महाराज येऊन तुम्हाला दीक्षा देऊ शकत नाहीत म्हणून मी देतो आहे. खरं म्हणजे त्यांचं ऑपरेशन नुकतंच झालं होतं पायाचं, डायबेटिक होते, पायाचं हे कट केलं ते बोट. ते येऊ शकण्याच्या हालतीत नसतानाही ते केवळ माझ्यासाठी महाराजांनी त्यांना आळंदीला पाठवलं आणि त्या ठिकाणी माझी दीक्षा महाराजांनी करून घेतली. त्यावेळी ते म्हणाले की ते प्रत्यक्ष येऊन दीक्षा देण्याइतपत आज तुमची स्थिती नसल्यामुळे मी तुम्हाला दीक्षा देतो आहे, पण मी तुमचा गुरु नाही. इथून पुढे मला आयुष्यात पुन्हा नाही भेटलात तरी चालेल. मला ते पटत नव्हतं. माझ्या मनात पुन्हा द्वैत उत्पन्न झालं. द्वैत हे अतिशय माणसाला त्रास देतं. वैचारिक द्वैत जे असतं प्रचंड त्रास देणारी ही गोष्ट आहे. माझ्या मनात सतत चप्रमाणे तुम्ही दीक्षा दिली आणि तुम्ही माझे गुरु नाही हे कसं काय मी मानणार आहे. त्याचं उत्तर त्यांनी कधी दिलं नाही. पुढे फिरत फिरत मी नारेश्वरला एकदा गेलो. गरुडेश्वर, नारेश्वर ह्या सगळ्या महान विभूती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेल्या. टेंबे स्वामी मुख्यतः गरुडेश्वरला, या प्रत्येक ठिकाणी मी फिरलो आहे, राहिलो आहे भरपूर काळ. आणि ह्या नारेश्वरला एके दिवशी मला एक सकाळी निमंत्रण आलं की तुम्हाला अमुक अमुक एक ग्रस्त बोलवत आहेत. तर माझा तर काही संबंध नाही. या इथे मला कोणी ओळखणं असण्याची काहीही शक्यता नाही. पण तरीही म्हटलं बघू काय आहे. त्याप्रमाणे मी पांडे म्हणून तिथल्या एका दवाखान्यात काम करत असणारे ग्रस्त होते, ते मला घेऊन जायला आले होते. त्याप्रमाणे एक 8-10 किलोमीटरवर या अवधूत बालांचा आश्रम होता. अवधूत बाल हे रंगावधूतांचे शिष्य, बंगाली ग्रस्त. मी आल्याबरोबर त्यांनी बाकीच्या इतरांना सगळ्यांना जा म्हणून सांगितलं आणि माझ्याशी ते 2 ते 3 तास केवळ माझ्यासाठी वेळ त्यांनी दिला. कुठे पूर्व काय कर्म असतं आणि पूर्वपुण्य कशी असते त्याचं हे एक उदाहरण आहे. दत्तसंप्रदाय काय याची A to Z सर्व माहिती मला त्यांनी दिली की हे कसं उत्पन्न झालं, काय याचं उद्दिष्ट काय. आणि ते मला म्हणाले की तुमच्या मनात काही शंका आहेत आणि त्याची उत्तर देण्यासाठी महाराजांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलेलं आहे. आणि मग माझ्या मनात द्वैत जे होतं त्याचं उत्तर त्यांनी मला दिलं. माझं समाधान झालं. हे द्वैत निघून गेलं. आणि गुरु ही व्यक्ती नसून शक्ती आहे, तत्व आहे. हे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या क्षणी माझ्या डोक्यात जे फिरलं आहे. म्हणून लोकांचे जेव्हा मी हाल पाहतो, गुरु गेल्यानंतर सैरभैर होऊन जातात, काय करावं हे त्यांना समजत नाही. कारण गुरुच्या जडशरीरावर गुरु म्हणून प्रेम केलेलं असतं. काही वेळा त्या जडशरीरातले गुणदोष दिसल्यानंतर पुन्हा ते कदाचित पुन्हा सैरभैर होतात की हे काय आपण कुठल्या माणसाच्या नादी लागलो, हा माणूस तर दोषी आहे, याच्यात अमुक एक दोष आहे, याच्यात अमुक अवगुण आहेत. आणि अशा माणसाच्या मागे आपण लागलो, आपण आयुष्यात भयंकर चूक केली अशी कल्पना होऊन आयुष्य वाया जातं. गुरु हे अतिशय, तुम्हाला सांगितलं तलवार जशी दुधारी असते तसा गुरु दुधारी आहे. चांगल्याकडे वळवेल आणि वाईटाकडे वळवेल. मला दोन्हीकडे वळवणारे गुरु भेटले. चांगलं काय हे शिकवणारे भेटले आणि वाईट कसं असतं हेही शिकवणारे भेटले. त्यामुळे या अवधूत बालांचे निरोप घेतला मी. माझ्या काही सूचनांचं, माझ्या काही अनुभवांचं परीक्षण त्यांनी मला करून दिलं. त्याचे अर्थ मला त्यांनी सांगितले आणि मी मनाने शांत झालो. पुढेही असंच एकदा फिरता फिरता बुऱ्हाणपूरला गेलो असताना एक बुऱ्हाणपूरपासून काही
अंतरावर एक टेकडी आहे, त्या ठिकाणी भावानंद सरस्वती नावाचे तरुण योगी राहत असत. हार्डली मला वाटतं त्यावेळी त्यांचं वय 20-22 असेल. माझी भेटही होऊन आता 30 वर्ष 25 वर्ष होऊन गेली. त्यांनी हठयोग काय आहे हे प्रत्यक्षात दाखवलं. मी पूर्वी करत असेल, परंतु समाधी लावण्याचा जो भाग असेल तो त्यांनी प्रत्यक्षात तिन्ही बंध लावून दाखवले. उट्यांबंध, मूलबंध आणि सगळे जे काही जालंधर हे तिन्ही कसे लावायचे आणि मग समाधी अवस्थेत कसं जायचं ह्याचं प्रात्यक्षिक त्यांनी मला दाखवलं. हे कुठेही कुठल्याही दुनियेत हे पाहायला मिळणार नाही असं प्रात्यक्षिक. गुरु कुठे तुम्हाला कशा प्रकारे ट्रेनिंग देत असतो हे एक जिवंत उदाहरण. आमची थोडी काही अनुभवांची देवाणघेवाण झाली. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ज्या क्षणी वाटेल की तुम्ही काही अडचणीत आहात, एक मंत्र लिहून दिला तरी हा मंत्र म्हणा, मी तुम्ही जिथे कुठे असाल तिथे मी हजर राहील, तुम्हाला अडचणीतून सोडवेल. सुदैवाने मला कधी त्याची गरज पडली नाही, ही गोष्ट वेगळी, परंतु असं असू शकतं हे मी अनुभवलं. शिष्याची एवढी तयारी असेल तर त्यांचे गुरु काय प्रचंड काय असेल त्यांची अवस्था. त्यांचे गुरु कुठेतरी ओंकारेश्वरच्या आसपास तिकडे कुठेतरी त्यांचा आश्रम होता. तशी भेटायची कधी वेळ नाही आली मला. असे छोटे छोटे जे अनुभव आहेत हे अनुभव गुरु तुम्हाला देत असतो आणि या अनुभवातून तुम्ही शिकून संपन्न होत असता. जसं उपासनेचं सांगितलं, मी सुरुवातीला गणेशाची उपासना केली आणि त्यानंतर माझ्या सद्गुरूंनी मला दत्ताची उपासना दिली आणि ती दिल्यानंतर त्याच सद्गुरूंनी पुढे श्री विष्णूची उपासना दिली. ही तत्व आहेत. एक एक पायरीवर वर वर चढत जाण्याची ही तत्व आहेत. ह्यात भेदाभेद नाही आहे. कोण गणपती श्रेष्ठ आणि दत्त कनिष्ठ आहे, दत्त श्रेष्ठ आणि गणपती कनिष्ठ असं काही नाही आहे. ह्या तत्वांचा भाग आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूतांची ही 5 वेगवेगळ्या स्तरावरचे ही दैवता आहेत. एक स्वतंत्र मी देवता दर्शन शास्त्र म्हणून ह्याच्यावर एक माझा स्वतंत्र असा व्हिडिओ आहे, तो तुम्ही वाचा, ऐका, पहा आणि कसे एक एक आयुष्यात सगळे मग प्रसंग येतात, कसं आपल्याला शिकायला मिळतं. गुरु म्हणजे काय, गुरु म्हणजे काय समजण्यासाठी माझी प्रचंड मोठ्या प्रमाणात सैर झालेली आहे. अनेक माणसं माझ्या आयुष्यात आली आणि गेली. काय काय त्यांना जे काय शिकवायचं असं होतं तेवढं शिकवून ते पुन्हा निघून गेले. अटॅचमेंट कुठे ठेवलेली नाही. अटॅचमेंट असू नये. तसं आता 75 नंतर माझे जे काही सगळे मी गुरु समजावं या दृष्टीने जे काही चॅनल सुरू केलं आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्यानं दिली, पण 75 झाल्यानंतर मला आता वाटलं की आता माझं वय इतकं झालं, आता शक्य नाही आहे. म्हणून मी शेवटचा निरोप म्हणून व्हिडिओ पण घेतला, एक दिला होता निरोपाचा. परंतु त्यानंतरही एक असं घडलं, ते मी सांगणार नाही, परंतु पुढे तुम्हाला घेऊन जाणारी व्यक्ती पुन्हा येते आयुष्यात. ती असते गुरु. जड शरीर नाही. पुन्हा पुन्हा सांगतोय, जड शरीराची आवश्यकता नाही. प्रत्यक्ष दीक्षा देणारे दादासाहेब रुद्र, प्रत्यक्ष गायत्रीची उपासना देणारे नरसिंह सरस्वती, प्रत्यक्ष दत्त संप्रदाय समजावून सांगणारे अवधूत बाल, हठयोग कसा करावा, समाधी कशी लावावी हे शिकवणारे, हे दाखवणारे भावानंद सरस्वती, अशा अनेक व्यक्ती माझ्या आयुष्यात येऊन गेल्या. या प्रत्येकाने मला काही ना काही शिकवलेलं आहे. सगळेच अनुभव सांगितले पाहिजेत अशी आवश्यकता नाही आहे. क्रिया कशा होतात, बंध कसे होतात, ह्या सगळ्यांचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि त्याने सांगतोय की हे सगळं याची देही याची डोळा शक्य आहे. विश्वास ठेवा. गुरु हे तत्व आहे. या तत्वावर विश्वास ठेवा. तुमची मनाची जेव्हा तयारी होईल तेव्हा हे तत्व तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. नास्तिक असलेल्या माझ्या आयुष्यात ह्या सगळ्या इतक्या लोकांनी प्रवेश केला, वेगवेगळ्या दैवतांनी प्रवेश केला, वेगवेगळ्या संतांनी प्रवेश केला, वेगवेगळ्या योग्यांनी प्रवेश केला, अजून असे पुष्कळ आहेत. हे सगळं केल्यानंतर आज मी एक विशिष्ट अशा शांत ठिकाणी शांत बसलेलो आहे. घरी बसून मी हे माझं कार्य करतोय. या कार्याला पाठिंबा देणारे, प्रचंड मोठे आशीर्वाद देणारे हात माझ्या मागे आहेत
आणि त्यामुळेच मला हे सगळं शक्य आहे, त्यामुळेच मी हे सगळं करतो आहे. ही माझी जी काही पोपटपंची आहे ही त्यांच्या तोंडची आहे, माझी नाही. मी एक तसा अत्यंत सामान्य साधक, परंतु साधक कसा त्याचा प्रवास असतो, शिष्य कसा असतो, गुरु कसा असतो, वेगवेगळे कशा वेगवेगळ्या अवस्था येतात, हे माझ्या प्रॅक्टिकल अनुभवातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून 1-2 सेटिंग आपण असे घेऊया. तर यावेळी नमस्कार, निरोप घेतो तुमचा. शिका यातून काही शिकण्यासारखं खूप आहे. आयुष्यात कोणाच्या पदरी पडू नका, वाईट ठिकाणी जाऊ नका, सांभाळून राहा. तो मागे असतो, कोणालाही तो कधीही सोडत नाही. जिथे आवश्यक आहे, ज्याची पात्रता आहे, अशाच माणसाला तो हात लावतो. तुमची पात्रता वाढवा. नमस्कार.